मंडळी, खरं सांगा, तुम्हालाही संताप येतो का जेव्हा आपण मतदान केलेले नगरसेवक निकालाच्या दुसऱ्या दिवशी नॉट रिचेबल होतात, आपली मतं घेऊन नगरसेवक पळून जातात? नगरसेवकांची ही पळवापळवी पाहिली की वाटतं मतदारांनी नगरसेवक निवडून दिलेत की विकायला काढलेला माल. ज्या मतदारानं रांगेत उभं राहून मत दिलं त्याचं मत आज रिसॉर्टच्या बंद खोलीत तोललं जातंय. हा राजकीय व्यभिचार लोकशाहीला मान खाली घालायला लावणारा नाहीये का? जे नगरसेवकांबद्दल आहे तेच राजकीय पक्षांबद्दल. आपला महाराष्ट्र गेल्या काही वर्षात एक अशी राजकीय महाप्रयोगशाळा बनलाय ज्या प्रयोगशाळेत काहीही शक्य आहे, जिथं अशक्य हा शब्द डिक्शनरीतून गायब झालाय. मला सांगा, या महाराष्ट्रानं काय पाहिलं नाही? खिशातले राजीनामे पाहिले, काँग्रेस शिवसेनेची महाविकास आघाडी पाहिली, पहाटेचा शपथविधी पाहिला, वाया सुरत गुवाहाटीची राजकीय सैर पाहिली, उलटा पालट पाहिली, कथित पुरोगामी राष्ट्रवादीचा हिंदुत्ववादी भाजप सोबतचा संसार पाहिला, 2 दशकं भांडून एकत्र आलेले ठाकरे बंधू पाहिले, अंबरनाथ मध्ये काँग्रेस भाजपची युती पाहिली, आता शिंदेची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. आज राजकारणात अशी एकही युती उरली नाही जी अनैसर्गिक म्हणता येईल, कारण नैसर्गिकतेचा गळा या सत्तेच्या खुर्चीनं कधीच घोटलाय. प्रश्न आहे की राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीपुरती विचारधारेची लढाई असते आणि बाकी हा सगळा सत्तेचा बाजार आहे का, जिथं तत्व ही बाय वन गेट वन फ्री सारखी वाटून निष्ठेचे लिलाव इथं पुकारले जात आहेत का? आज जो पक्ष तुमचा शत्रू आहे तो उद्या तुमचा तारणहार असू शकतो का? ज्याला चाणक्य नीती म्हणत असेल कुणी तर त्यांना सांगायला हवा, हा चाणक्यांचा अपमान आहे. राज्यात आज निष्ठा नावाचा शब्द शोधण्यासाठी भिंग लावून फिरावं लागेल अशी परिस्थिती आहे. कोणी कोणासोबतही जाऊ शकतं या वाक्यानं मतदाराच्या विश्वासाला नख लागतंय. कपडे बदलावे तितक्या वेगानं नेते पक्ष बदलतायत, हे इथलं राजकीय वास्तव आहे. या सगळ्या सर्कशीमध्ये सामान्य माणूस गंडवला जातोय का? त्यानं कोणालाही मत दिलं तरी ते मत शेवटी जाणार कुठे आहे आणि सत्ता येणार कुणाची आहे हे तो ठरवत नाहीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता सत्यमेव जयते ऐवजी सत्तामेव जयते हे ब्रीद वाक्य झालंय का? आणि इथं कुणालाही रंगाची, विचारांची आणि शब्दांची चाड उरलेली नाहीये का? सत्तेच्या रसायनात सगळं विरघळून जातंय. त्याचं कारण इथली ही राजकीय प्रयोगशाळा आहे का? सवाल हाच घेऊन. Guys, please subscribe my YouTube channel, linked in profile.